महाराष्ट्रातलं असलेलं असं शिव मंदिर जिथे आज पण एका चाबीवर अखंडपणे उभा आहे आणि तेच बघण्यासाठी मी निघालो. चांदूर रेल्वेवरून फक्त 25 किलोमीटर अंतरावर असलेलं नांदगाव खंडेश्वर मंदिर इथे 750 वर्षपूर्वीचे भगवान खंडेश्वरांचे भव्य असे महादेवाचे शिवलय आहे. बघा मित्रांनो, त्यावेळेला ना चुना होता ना सिमेंट होतं. एक एक दगड हातामधून कोरून लावलेला आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे स्थानिक लोक म्हणतात ना, शिव मंदिर एका चाबीवर उभा आहे आणि ह्याच चाबीपासून बांधकामाची सुरुवात झालेली होती. मंदिराच्या आत प्रवेश करता तुम्हाला नरसिंह अवताराची मूर्ती दिसून जाणार. शिव पार्वतीचे ध्रुव मूर्ती पण दिसायला मिळतात आणि नंदीदेव पण बघायला मिळते आणि समोरच गाभाऱ्यामध्ये खंडेश्वर महादेवाची शिवलिंग बघायला मिळते. सर्व मूर्ती दगडामधून कोरलेल्या आहे मित्रांनो इथे. आणि ग्रामीण लोक सांगतात खंडेश्वर, कोंडेश्वर आणि बोंडेश्वर ह्या 3 ऋषींनी इथे तपस्या केली आणि शिवलिंग इथे प्रगट झाली. या शिवलयाचे विशिष्ट म्हणजे त्याच्या कळसावर कधी कावळा किंवा कबूतर बसत नाही, हे ऐतिहासिक म्हटले जातात. आणि श्रावण महिन्यामध्ये आणि महाशिवरात्रीमध्ये इथे भव्य यात्रा भरतात. जर चांदूरकडे आले तर नांदगाव खंडेश्वरला नक्की भेट द्या. असेच व्हिडिओ बघण्यासाठी तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय श्री महाकाल.